96 रुपीज़ पे डॉलर चला गया, जो आज तक का रिकॉर्ड है। आज़ादी के बाद से आज तक 96 कभी डॉलर नहीं गया था। इंडिया का पैसा इतना सस्ता हो गया, डॉलर इतना ऊपर हो गया, मतलब अल्टिमेटली गरीबी। तो मतलब मोदी सरकार क्या कर रही है? मोदी सरकारांनी सांगितलंय की बाबा आता याच्यानंतर सगळं संपणार आहे, की जर का पेट्रोलवरती नियंत्रण नाही ठेवलं, पण हे सगळं संपल्यानंतर सामान्य माणूस काय होतो की घाबरतो। ही सिच्युएशन ते क्लिअर आणणार, त्यांना माहिती आहे की आपण एक परिस्थिती क्लिअर आणू शकतो, पण महागाईचा दर वाढेल एवढे निश्चित। ते तुम्ही बरोबर आहे, वॉरची कंडिशन बोलतात आहे, पण इथं काय चालू आहे? वॉर तिकडे चालू आहे ना। संबंध तुम्ही ठेवले पाहिजे। आम्ही सामान्य माणूस तिकडे नाही पोहोचणार, सरकार तिकडे पोहोचणार। तर सरकारने तो विचार केला पाहिजे की सामान्य माणसं इथं होरपळून निघतोय। केलं जीएसटीच्या अंडर कुठं आणलंय? पहिला सरकार यायच्या अगोदर जीएसटीच्या अंडर आणणार होते, वादे केलेले 10 वर्षापूर्वी मोदी साहेबांनी, ते कुठे आहे? इंटरनेशनल ट्रैवल वो मत करो, सोना मत खरीदना, तेल कम यूज करो, पानी भी बचत। अभी पानी भी गरीबों के घर में नहीं आने वाला है, तारीख आ गई, पानी की कटौती करो। अच्छा क्या करने का भाई? गाँव का टिकट ले ले क्या? वो टिकट भी तो महंगा किया, पर 5 किलोमीटर 4 आना बढ़ा दिया। रेलवे का क्या सस्ता है? मेरे को मोदी के सामने, मोदी ने कभी इस तक डिबेट किया है क्या? नमस्कार, मी अमोल आणि तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेलं आहेत आणि लोक अनेक जण आहेत जे पालनसुद्धा करत आहेत, पण काही लोकांना ते पटतं आहे, काही लोकांना नाही पटत आहे। आणि जे काही आहे त्यामध्ये होतं आहे काय की इंधनाचे भाव जे आहे ना मध्ये वाढतात। आजचा जो भाव आहे तो काहीतरी 1.5 रुपयाने वाढलेला आहे मुंबईमध्ये, आणि हा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावरती किती मोठा आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊ की येत्या दिवसात पण हा परिणाम असणारच आहे। वाढलेला भाव हा कमी होत नसतो, पण भावावरती आपले भाऊबंधू काय म्हणतात आपण त्यांना विचारू। चलो, पण बचत करावी की पेट्रोल भरून खरंच पुढचा प्रवास करावा? लोक बचत करू शकत नाही, काही चान्सच नाही। कारण काय, आता तुम्ही बघा, खायचा पदार्थ स्वस्त आहे का? काय आहेत? नाही स्वस्त, काहीच नाही। आता पेट्रोल 103 रुपयाला 107 रुपये 50 पैसे झालं, 3.5 रुपये वाढलं। सगळं वर काहीतरी नाटकं चाललं आहे। सरकार, मोदी सरकारने यांनी ना गरीब माणसाला मारलं आहे, फिनिश आहे। गरीब माणसं म्हणजे झिरो, फक्त अंबानी आणि अडाणी। तिला काय, मोठा माणूस ना, तिला सगळे आता धारावीचा प्रोजेक्ट दिला। शिवाजीनगरमध्ये कचरपट्टी आहे, ते पण अडाणीने घेतली। प्रत्येक 1-1 रुपये पर स्क्वेअर फीट तिला भेटतात। ते काय मतलब गरीब माणसाला काय आहे स्वस्त? काय नाही। की शेवटी राजकारण आहे, या राजकारणामध्ये एक क्रिएट केलेलं असतं की आता आमचे भाव वाढणार आहेत, की आता आम्ही पेट्रोलचे किंवा डिझेलचे दर हे बाहेरच्या जे वॉर चालू आहे त्या वॉरच्या दरम्यान मिळणार आहे। हे एक म्हणजे असेल देखील, पण कसं आहे, राजकारण्यांचं 10 पैशाचं काम आणि 1 रुपयाचं दाखवणं हे मात्र नक्की असतं त्यांचं। यावेळेला त्यांनी ते अजून जास्त बोलून दाखवलं आहे की यावेळेला पेट्रोलचे दर हे वाढणार आहेत, पण होणार असं आहे की पेट्रोलचे दर वाढणार आहेत आणि याच्यानंतर ते काहीतरी करणार आणि स्थिर ठेवणार, नाही तर पेट्रोलचे दर वाढवून सगळ्यांना तो व्यवस्थित पुरवठा करतील। हे एक राजकारणाचा भाग असं कुठेतरी एक समंजस मराठी माणसाला नाही बोलता येणार, एक सामान्य माणसाला वाटतं आहे की पहिलं कसं क्रिएट करायचं की नाही तर स्थिर आणायचं। ती गोष्ट जर पर्टिक्युलरली स्थिर आणल्या गेल्या तर मग त्यावेळेला वाटतं नाही मोदी सरकारने बघा आपल्याला पुन्हा एकदा स्थिर वाटेला आणलं। हे कदाचित एक राजकारणाचा भाग असू शकतो। काय वाटतं, आधी अलर्ट केलं, नंतर भाव वाढले, आज सर्वसामान्य माणूस काय विचार करतोय? सर्वसामान्यांचा विचार जर मोदी सरकारने केला तर हे दिवस आलेच नसते ना। प्लॅनिंग नाही त्यांच्याकडे, काही नाही, फक्त उठून सुटून काहीही बोलणार आणि त्याचा परिणाम सामान्य माणसावर होतो। आणि जे रोजचा दिनचर्या असते त्याच्यामध्ये चेंजेस होतात। आता पेट्रोलचे भाव खाली होते, वरती गेले, ऑब्वियस आहे तो माणूस विचारच करतो ना की असं अचानक का झालं। तिकडून सरकारने सांगितलं आणि इकडे सडन चेंजेस होतात, तर ते एक आहे। आता सरकार काय करतं त्यांना माहिती आहे। पण वॉरची कंडिशन आहे, वॉरची कंडिशन आहे, तुम्ही बरोबर आहे, वॉरची कंडिशन बोलतात आहे, पण इथं काय चालू आहे? वॉर तिकडे चालू आहे ना। संबंध तुम्ही ठेवले पाहिजे। आम्ही सामान्य माणूस तिकडे नाही पोहोचणार, सरकार तिकडे पोहोचणार। तर सरकारने तो विचार केला पाहिजे की सामान्य माणसं इथं होरपळून निघतोय। प्रत्येकाचं बोलतं ना काय नाही काय हे असतात। आता पेट्रोलचे भाव वाढले, मग तोच विचार करतात अचानक झालं असं, पेट्रोलचा भाव वाढला, मागे कमी होता, परत गॅस सिलेंडरचं वेगळं चालू आहे। तर आहे आता ते सरकार बघेल काय करायचं आहे ते। आपण काय, आपली सामान्य माणसाची जी कामं आहेत तिथं चालू पण 1-2 रुपये वाढवल्याने खरंच सर्वसामान्याच्या फरक पडतो साहेब, खूप फरक पडतो, खूप फरक पडतो।
काय वाटतं सर, दिवसेंदिवस भाव वाढत चाललेला आहे पेट्रोलचा? भाव वाढणारच आहे, कारण की जिकडनं आपल्याला इराणकडनं स्वस्त भेटत होता तर मोदीने कॅन्सल करून अमेरिकेकडनं घेतोय पेट्रोल, त्याच्यामुळे इफेक्ट पडणारच आहे. पण आता हा जो पहिले सांगितलं गेलं होतं की इंधनाचा कमी वापर करा, पण लोक काय करणारच, कारण ते गरजेचाच कारण प्रवास भाग आहे. करावा लागतो. गरजेचाच भाग आहे तो एक प्रकारे. नाही तर मग लॉकडाऊन करा, लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही. आणि दुसऱ्यांना ज्ञान देतो, स्वतः अमेरिका दौऱ्यावर गेला, 5 राष्ट्राच्या दौऱ्यावरती. असं आहे. पण आता काय वाटतं फ्युचरमध्ये आणखीन हा भाव त्याच्यामध्ये वाढेल? आणखीन वाढणार. इलेक्शन आले का परत कमी करणार. आपल्याला वादे केलेले GST कमी कर, पेट्रोलवर हे करणार, काय नाही केलं. GSTच्या अंडर कुठं आणलं आहे? पहिला सरकार यायच्या अगोदर GSTच्या अंडर आणणार होते, वादे केलेले 10 वर्षापूर्वी मोदी साहेबांनी, ते कुठं आहे? राज्य सरकार पण नाही कमी करत आहे, फक्त सामान्य लोकांवरती त्रास आहे हा सगळा, एवढंच आहे. हां, काय म्हणत होतं? एक मुद्दा माझा जरूर राहिला की आता जर आपण बघितलं तर इलेक्शनच्या अगोदर सगळ्या लाडक्या बहिणी होत्या आणि आता कितीतरी बहिणी सावत्र झाल्यात की ज्यांचे पैसे बंद झालेत. मग या सावत्र बहिणी आता किती दर्जामध्ये मतं देतील किंवा एकनाथ शिंदे सरांना सांगू इच्छितात की आता आम्ही सावत्र झालो, आता या राखी बंधनाला आम्ही तुम्हाला राखी बांधणार नाही आहोत, कारण आमचे पैसे बंद झाले, आमच्या पैशाचा तुटवडा झाला आहे आणि तुम्ही ते पूर्वीच करायचं होतं. इलेक्शनच्या अगोदर तुम्हाला जर छाननी करायची होती तर ती करायला पाहिजे होती. आता तुम्ही आता जेवढ्या सावत्र बहिणी झाल्या आहेत त्या तुम्हाला धनुष्यबाणावरती थप्पा मारतील का? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. सगळ्यात तुमच्या जीवाभावाच्या असतील त्या देतील मतं, पण आता ज्यांचे पैसे बंद झाले आहेत त्या तुम्हाला मतं देतील असं मला वाटतं. हे सगळ्या महिलांसाठी खूप फरक पडतं. त्यांना आता पहिला सांगितलं की हे लाडकी बहीण देणार, आता नाही देत, तर त्यांना पण खूप म्हणजे त्यांचं एक एक्स्ट्रा इन्कमसारखं त्यांना भेटत होतं, पण आता ते भेटत नाही. पण त्यांना आता खूप कष्ट होतं आहे. आता तुम्हाला मिळायचे पैसे? नाही. आता त्यांनी सांगितलं आहे, मोदी सरांनी सांगितलं आहे की बाबा आता याच्यानंतर सगळं संपणार आहे. हे त्यांचं स्टेटमेंट मी स्वतः ऐकलं आहे की जर का पेट्रोलवरती नियंत्रण नाही ठेवलं, पण हे सगळं संपल्यानंतर सामान्य माणूस काय होतो की घाबरतो आणि त्या घाबरलेल्या अवस्थेमध्ये तो काय करतो की अरे बापरे आता कसं होणार. पण त्याच्यानंतर हीच सिच्युएशन ते क्लिअर आणणार. त्यांना माहिती आहे की आपण एक परिस्थिती क्लिअर आणू शकतो, पण महागाईचा दर वाढेल एवढे निश्चित. त्याच्यामध्ये जे व्यापारी वर्ग आहे ते आपली पोळी बाजून घेणार, राजकारणी वर्ग आहे तो आपली पोळी बाजून घेणार, हे निश्चित. तो आपको परवड़ रहा है क्या पेट्रोल भराना या नाही, पेट्रोल कहाँ से? 7 दिन हो गया सर, 7 डेज. अभी तक इसने रैपिडो के लिए गाड़ी नहीं निकाला, कारण पेट्रोल महंगा हो गया, उसको पड़वड़ नहीं रहा. सुबह में जॉब करता है, 5 बजे जॉब करके फ्री होता है, उसके बाद में रैपिडो करता है कि पेट पाल सकेगा, लेकिन चांस नहीं है क्योंकि सब चीज़ महंगा हो गया. अभी आज 7 डेज़ के बाद खाने का तेल महंगा होने वाला है. हम लोग तेल की कंपनी में काम करते हैं. कल का लेटेस्ट न्यूज़, डॉलर 96 रुपीज़ गया है. 96 रुपीज़ पे डॉलर चला गया, जो आज तक का रिकॉर्ड है. आज़ादी के बाद से आज तक 96 कभी डॉलर नहीं गया था. इंडिया का पैसा इतना सस्ता हो गया, डॉलर इतना ऊपर हो गया. इसका मतलब क्या हो गया पता है? अभी जब भी हमने कुछ भी इंपोर्ट करेंगे बाहर से, तो हमको डॉलर्स में खरीदना पड़ता है. ट्रेड पूरा डॉलर्स में होता है. हमारा पैसा सस्ता ज़्यादा जाएगा बाहर देश में. गरीबी, इसका मतलब अल्टीमेटली गरीबी. अब हमको पैसा भी ज़्यादा देना. कांग्रेस की सरकार में हाईएस्ट रिकॉर्ड था $67. 67 के ऊपर कभी गया नहीं था. आज 96. कितना डिफरेंस है सर? 29 रुपीज़ पर डॉलर महंगा हुआ है. तो मतलब मोदी सरकार क्या कर रही है? मोदी का है आज की डेट में, मोदी का है. स्वीडन में घूम रहा है. पब्लिक को, हमारे आवाम को, हमारे देश को क्या बोला पता है? कोई एयरपोर्ट इंटरनेशनल ट्रैवल वो मत करो, सोना मत खरीदना, तेल कम यूज़ करो, पानी भी बचत. अभी पानी भी गरीबों के घर में नहीं आने वाला है. तारीख आ गई, पानी की कटौती करो. अच्छा क्या करने का भाई? गांव का टिकट ले क्या? वो टिकट भी तो महंगा किया. पर 5 किलोमीटर 4 आना बढ़ा दिया. रेलवे का क्या सस्ता है? मेरे को मोदी के सामने, मोदी ने कभी इस तक डिबेट किया है क्या? आज तक 2014 से लेकर अभी तक लाइव डिबेट किया है किसी के साथ मोदी सरकार ने? नहीं किया. ज़ीरो डिबेट किसी भी ना वो किसी मीडिया के साथ में किया, ना किसी ऑपोजिशन लीडर के साथ में डिबेट. कांग्रेस के लीडर ने, क्या नाम है, राहुल गांधी ने कितनी बार बोला मैं तो एकदम तैयार हूँ डिबेट करने. सत्ता में बोला, पार्लियामेंट में बोला. मोदी सरकार क्यों नहीं बोलती है चलो मैं डिबेट करने तैयार हूँ? अगर मैं एकदम सच्चा हूँ तो बिंदास सीना ठोक के बोलने का ना, ठीक है मेरे पास रिकॉर्ड है, प्रूफ है, सब कुछ है, डिबेट करो. नहीं बोलता है मोदी सरकार. और मोदी सिर्फ और सिर्फ
स्क्रिप्टेड ही बात करता है। मैं मोदी सरकार से हाथ जोड़ के ये निवेदन करता हूँ कि अडानी अंबानी का तोलना बंद करे, गरीब आदमी का सोचे, कुछ तो सोचे गरीब आदमी का, और चलो ठीक आहे. थोड़ा बहुत जॉब दीजिए सर। थँक्यू सर। नाही करायला पाहिजे, पण होईल काय सांगू शकत नाही. पण कशामुळे वाढलं हे वॉर चालू आहे त्यामुळे? वारमुळं त्याच्यामुळंच परिणाम झाला ना ते. पण त्यांनी जे आवाहन केलं त्याला भारतीयांनी सहमत दिली पाहिजे, हां सांभाळून वापरलं पाहिजे सगळ्या गोष्टी, सगळ्याच आपण घरी वापरतो तसं हे केलं पाहिजे ना, घरच्यासारखं वागलं पाहिजे. है ना? उगाच नासाडी नको. नासाडी नको, योग्य पाहिजे तेवढंच एक वापर झाला. बरोबर. हां चला, पेट्रोलचे भाव वाढलेत. काही नागरिक म्हणत आहेत की म्हणजे ते सहमत आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आव्हानाला सहमत आहेत ते. आणि काही म्हणतात की यार दिवसेंदिवस महागाई वाढत चाललेली आहे, पेट्रोलचे भाव वाढत चाललेले आहे, माणसांनी प्रवास कसा करायचा, अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आम्ही निघालो आहे, पण या प्रश्नाचं उत्तर सरकारच देऊ शकते असं एकंदरीत चित्र आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा. जर पेट्रोल भरलेलं असेल तर तुम्हाला हे पेट्रोल किंवा डिझेल आणि गॅस तरी स्टेबल आहे, पण ह्याच्यामध्ये भाव कमी झाला पाहिजे की वाढला पाहिजे फ्युचरमध्ये, ती वॉरची सिच्युएशन आहे त्याच्यावरती अवलंबून राहिलं पाहिजे आपण भारतीयांनी. काय तुम्हाला जे काही वाटतं आहे कमेंट करून सांगा. पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र. मी सोबत हर्ष, मुंबई.